सुरू कर पाठ. हो, करते लगेच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा मदन खांदवे. आज आपला 105 डिजिटल टीचिंग स्किल लेसन आहे मराठी विषयाचा. तर आज दगड हा निसर्गातील अत्यंत प्राचीन टिकाऊ आणि उपयुक्त घटक आहे. आजही बांधकाम, शिल्पकला, रस्ते, धरणे यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये दगडाचा उपयोग केला जातो. भिंती, निवारा तयार करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. तर दगडाला अजून एक काय म्हणता येईल, कोणी सांगू शकेल का? धोंडा. येस, बरोबर, छान. दगड म्हणजेच धोंडा. तर आज आपण डॉक्टर संजय ढोले या लेखकांचा धोंडा हा धडा पाहणार आहोत. राजू चौकस बुद्धीचा जिज्ञासू मुलगा, सतत काही ना काही उद्योग करणारा, खूप प्रश्न विचारणारा, 1/1 म्हणजे किती, 0/1 म्हणजे किती, यात फरक काय, सूर्याचं तापमान किती, असे प्रश्न विचारून भंडावून सोडणारा हा राजू. रस्त्यात त्याला काही नवीन वस्तू अथवा प्राणी दिसला म्हणजे तो त्यातच रमत असे. आजही शाळेतून येताना नेहमीप्रमाणे राजूचे मित्र पुढे निघून गेले होते. संदीप प्रकाश अंधुक होऊ लागला होता. राजू एक एक दगड उचलून बॉलिंग करावी तसा फेकत रस्त्याने चालला होता. अचानक एक गुळगुळीत दिसणारा पण स्पर्शाला खरखरीत असा दगड राजूच्या हाती आला. त्याने तो नेहमीप्रमाणे फेकला, पण तो घरंगळत न जाता उड्या मारत अपेक्षेपेक्षा खूपच अंतरावर जाऊन थांबला. गाडीला ब्रेक लागावा तसा राजूला आश्चर्य वाटलं. तो थोडा वेळ थबकला. जास्त बल न लावता फेकलेला दगड एवढ्या लांबपर्यंत कसा गेला? त्यानं दुसरा धोंडा उचलला. खूप जोर लावून त्याने तो फेकला. पण पूर्वीच्या फेकलेल्या गुळगुळीत धोंड्यापर्यंत न पोहोचलेला पाहून राजू थोडा धास्तावला. त्याला काहीच कळत नव्हतं. हा अनुभव त्याला वेगळाच होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. कदाचित आपला हा भ्रम असू शकेल, म्हणून त्याने तो धोंडा पुन्हा फेकण्याचं ठरवलं. यावेळेस तो गुळगुळीत दिसणारा पण खरखरीत वाटणारा धोंडा त्यानं उचलून पूर्वीपेक्षा खूपच कमी बलानं फेकला आणि चेंडू जसा उड्या मारत जातो, खोडकर मुलं तशी उड्या मारत पळतात, तसाच तो धोंडा पूर्वीपेक्षाही उंच उड्या मारत गेला व थांबला. राजूला या नवीन धोंड्याची थोडी गंमतच वाटली. मुलांनो, आता आपला धोंडा हा धड्यातला एखादा पॅराग्राफ पाहिलेला आहोत. अशा प्रकारे आज आपण धोंडा या पाठाचा अभ्यास केला. तसेच उर्वरित भाग हा आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत. तर कोणी सांगू शकेल का, धोंडा या पाठाचा सारांश थोडक्यात कोण सांगेल का मला? माझा आवाज येतोय सर्वांना? मुलांना माझा आवाज येतोय का? हो, येतोय. ठीक आहे. बरं, आता जो पाठ शिकवलाय त्याचं तुम्ही मौन वाचन करा 5 मिनिटं. आशा, रेकॉर्डिंग थांबव रे बाळा. हा मॅम. रेकॉर्डिंग थांबव तिचं.